चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचा ब्रिटिशकालीन बीड धातूची पाईपलाईन चोरून नेल्याचा अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांचा आरोप. नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांच्यावर लाखोच्या चोरीला 40,000ची चोरी दाखवून चोरट्यांना पाठीशी घालण्याचा होतोय आरोप. याबद्दल दिलीप पोटफोडे काय म्हणाले हे जाणून घेऊ. या संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष मेघराज डोंगरे यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यावर ते काय म्हणाले पहा. आर्वी शहराला पूर्वी ज्या सारंगपुरी तलावातून पाणी पुरवठा होत होता ती पाईपलाईन नगर परिषदेने काढून घेतलेली आहे आणि ते काढलेले पाईप ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तर नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे त्यातून काही पाईप चोरीला गेलेले आहेत. आपल्यासोबत अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख दिलीप पोटफोडे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका प्रकार काय आहे. मला माझ्या काही सूत्रांनी माहिती दिली की 3 तारखेला रात्रीच्या सुमारास रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत काही चोरट्यांनी सारंगपुरीचे जे तांबे पितळ कांसे वापरलेली आणि बीडची पाईपलाईन ही जेसीबीच्या साह्याने चोरून एका जागी जमा केली, तिथे कटिंग केलं आणि एका वाहनाने ती तिथून गायब केली. त्यानंतर मी नगर परिषद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थांकडून माहिती घेतली की कोणत्या प्रकारचा लिलाव वगैरे झाला का. तेव्हा हे माहीत पडलं की कोणत्याही प्रकारचा लिलाव त्या जलवाहिनीचा झाला नाही. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही नक्कीच चोरीची बाब आहे आणि जर एखादी चोरी जर चूक करायची असेल तर त्या बाबतीमध्ये मग मी सर्व पुरावे फार खोलात गेलो आणि त्याचे पुरावे सर्व जमा केले. त्या पुरावे जमा करून आमच्या नगर परिषदचे माननीय मुख्याधिकारी सन्माननीय डॉक्टर किरण सुकलवाड यांच्याकडे ते सुपूर्द केले आणि त्यांनी तात्काळ त्या प्रकरणाला गती देत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता गोरलवाड साहेब, पोलीस निरीक्षक सन्मान्य ढेनकर साहेब यांच्याशी तात्काळ चर्चा करून त्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर त्या प्रकरणामध्ये जे ठेकेदार आहे भिजाडे म्हणून ज्यांनी हा गुन्हा आपल्या अंगावर घेतला तर मुळात जर पाहिला तर पाईप जास्त निघाले आहे, परंतु त्या पाईपची संख्या गुन्ह्यामध्ये कमी येते आणि त्या अनुषंगाने मी सर्व कागदपत्रांची पुन्हा माहिती घेतो आणि या बाबतीमध्ये आम्ही आमचा पाठपुरावा पुढेही चालू ठेवणार आहे आणि त्याच पद्धतीनं जे काही चुकीच्या गोष्टी होईल त्या गोष्टीला आमचा सातत्यानं करावा विरोध राहील. काम करत असताना पारदर्शकता असली पाहिजे ही भूमिका अजितदादा पवार गट आणि युतीची राहील आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. भाऊ, तुमचा एक असाही आरोप आहे की जे पाईप चोरीला गेलेलं आहे त्याची किंमत लाखोत आहे आणि नगर परिषदेने ती केवळ 40,000 रुपयाचे पाईप चोरी गेले म्हणून दाखवलेलं आहे. त्यावर काय सांगाल. या बाबतीमध्ये मी दिनांक 17ला एक मूक आंदोलन केलं आणि त्यानंतर फेर चौकशी सुरू झाली आणि त्यामध्ये जवळपास 138 मीटर पाईप चोरी गेले अशा पद्धतीची माहिती डॉक्टर किरण सुकलवाड साहेब यांनी आणि त्यांची बदली झाली आणि त्यांनी जायच्या आधी सांगितलेल्या जवळपास 138 मीटरची पाईपलाईन आम्ही आयडेंटिफाय केली. माझं मत होतं की जवळपास आम्ही त्या दिवशी पाहिलं त्या दिवशी 3 तारखेला 2,000 फुटाची पाईपलाईन जवळपास तिथे काढलेली दिसले, परंतु आयडेंटिफिकेशन मध्ये जे काही उणिवा राहिले असेल त्यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करू आणि याच्या खोलात जाऊन जे काही प्रकरण असेल ते बाहेर काढू. हा, नमस्कार साहेब. नमस्कार. हा, बोला. काहीच नाही, ते सारंगपुरी पाईपलाईन चोरी प्रकरणावर तुमची मी बाईट घ्यायला आलो होतो. हो काय. हो, सारंगपुरी तलावाची पाईप हे शिवच्या संगणमताशिवाय चोरी होऊच शकत नाही आणि या चोरीमध्ये न्यायदारांनी काही चौकशी बरोबर केलेली नाही. कारण का चौकशी करताना जे जेसीबी आहे जेसीबीनं पाईप काढले 100-200 मीटर अंदाजे पाईपलाईन चोरीला गेली. एवढी सहजासहजी एकटा किंवा कोणी काम करू शकत नाही. त्यांनी याचाच आरोपी हस्तगत केला ही चोरीची बाब आहे. कारण का पाईप जेसीबीनं काढले, ट्रकनं नेले, कटिंग केले, हे सर्व
संघटित गुन्हेगारी आहे ते. त्यामुळे संघटित गुन्हेगारीचा अफेम दाखल व्हायला पाहिजे होता. हो. तर यामध्ये प्रमुख या नात्यानं शिव सर्वात जास्त जबाबदार आहे आणि प्रशासन नगर परिषद सुद्धा. हो. यात काय झालं काही तक्रारी झाल्याबरोबर शिवला आपल्या मागे लागू नये म्हणून मंत्रालयातून त्यानं बदली करून आणली स्वतःची. एक कारण सांगा तुम्ही त्याची. प्रशासकीय बदली झाली, 17ला बदली होते आणि 18ला रुजवा म्हणते. प्रशासकीय बदलीमध्ये किमान 7 दिवसाचा तरी रुजूसाठी अवधी दिला जाते ना. बरोबर. पण या प्रशासकीय बदलीमध्ये पहिल्या दिवशी ऑर्डर ना दुसऱ्या दिवशी रुजूचा ऑर्डर. म्हणजे हे सर्व गोलमेल काम आहे. सगळं संगणमतानं केलेलं आहे आणि त्याला ह्या पुढील काही निष्पन्न चौकशी करू शकले नाही. त्यामुळं आम्ही याची सीआयडीची चौकशीची मागणी केलेली आहे. याची सीआयडीची चौकशी झाली तर सर्व सत्य बाहेर येऊ शकते. तर शासन किंवा आपली महाराष्ट्र सरकार या सीआयडी चौकशीला मान्यता देईल असं तुम्हाला वाटते काय? अन्यथा आता शासनात प्रशासनच आहे. भाजपचं सरकार समजा इथं नगरपालिकेत असल्यामुळं जरी मान्यता दिली नाही तर आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि वेळ पडली तर मग शेवटी हायकोर्ट आहे, हायकोर्टातून सीआयडी चौकशी मागणी करू. बरोबर. ठीक आहे ना, मी तुमचा असा कोड घेऊन टाकतो एक, आहे की नाही? तसं निवेदनात आहे सांगलं ते. ठाणेदारी दबावाची आहे ना चौकशी योग्य झाली नाही म्हणून. ठाणेदारी म्हणजे वादग्रस्त आहे ना. ठाणेदारी आपल्या आर्वीचे देणकर सतीश देणकर ठाणेदार हे वादग्रस्तच आहे. कारण अनेक प्रकरणात त्यांच्यावर ताशेरे उडले तरी पण या विधान परिषदेमध्ये त्यांच्यावर समजा चर्चा झाली. सभापतीनं त्यांच्या बदलीचे आदेश सुद्धा दिले पण त्यांना नामधारी 8-15 दिवस ठेवलं बाहेर आणि पुन्हा भ्रष्टाचार करण्यासाठी इथे घेऊन आले. त्याच्यामुळे त्यांच्याकडून योग्य चौकशीची काही अपेक्षा करू शकत नाही आम्ही. बरोबर. ठीक आहे ना. ठीक आहे साहेब.